नमस्कार अमरावती। अमरावतीच्या मध्यवर्ती बस स्थानकाच्या दूरवस्थेची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी 7 जूनच्या रात्री अचानक पाहणी केली आहे। या पाहणीत बस स्थानकातील अस्वच्छता, प्रवासी सुविधांचा अभाव आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा उघडकीस आलाय। संतप्त झालेल्या मंत्र्यांनी जागेवरच 2 अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत। राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते प्रतापराव सरनाईक यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान रविवारी रात्री उशिरा मध्यवर्ती बस स्थानकाला अचानक भेट दिली। रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास झालेल्या या पाहणीत बस स्थानकाची वास्तविक स्थिती त्यांच्या समोर आली। बस स्थानक परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याची ढीग, अस्वच्छ शौचालय, अपुरी स्वच्छता व्यवस्था आणि प्रवाशांसाठी आवश्यक सुविधांचा अभाव आढळून आला। यामुळे प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीबाबत मंत्री सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। पाहणी दरम्यान उपस्थित एसटी चालक आणि वाहकांनीही आपल्या विविध समस्या आणि तक्रारी मंत्र्यासमोर मांडल्या। कर्मचाऱ्यांच्या अडचणीत ऐकल्यानंतर सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली। बस स्थानकाच्या दूरवस्थेसाठी प्रशासनातील निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे सांगत परिवहन मंत्र्यांनी घटनास्थळीच कठोर कारवाई केली। अमरावती विभाग नियंत्रक सचिन डफडे आणि आगार व्यवस्थापक वैशाली भाकरे यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले। मंत्री सरनाईक यांनी बस स्थानकातील स्वच्छता, सुरक्षा आणि प्रवासी सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले। बस स्थानक हे हजारो प्रवाशांचे महत्त्वाचे केंद्र असून नागरिकांना दर्जेदार आणि स्वच्छ सुविधा मिळाल्याच पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले। यापुढे कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही परिवहन मंत्र्यांनी दिलाय। त्यांच्या या धडक कारवाईनंतर बस स्थानकातील स्वच्छता आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू करण्यात येत असल्याची माहिती मिळते आहे। परिवहन मंत्र्याच्या अचानक पाहणीमुळे अमरावती बस स्थानकातील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत। 2 अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर आता बस स्थानकातील सुविधा आणि स्वच्छतेत किती सुधारणा होणार याकडे प्रवाशांचं लक्ष लागून आहे। अतिशय घाणीचं साम्राज्य या अमरावती डेपोमध्ये निर्माण झालं होतं आणि स्वच्छता कर आम्ही सर्वसामान्य प्रवाशांकडून घेतोय। दर तिकिटामागे 2 रुपये घेत असताना दर 4 तासांनी हा डेपो स्वच्छ व्हायला पाहिजे, डेपोची साफसफाई व्हायला पाहिजे, डेपोचे आमचे जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांना गरम पाणी आंघोळीला मिळालं पाहिजे, थंड पाणी प्यायला मिळालं पाहिजे, सर्वसामान्य प्रवाशांना थंड पाणी मिळालं पाहिजे। दर मिनिटांनी जे शौचालय आहे ते शौचालयाची सुद्धा साफसफाई करायला हवी, परंतु तशी बरी परिस्थिती इकडे दिसत नाहीये। कुठल्याही ठेकेदाराकडून काम करून घेत नाहीये, मशीन्स त्या ठेकेदाराचे तिकडेच पडलेले आहेत आणि त्यामुळे जर बेजबाबदाररीत्यानं आमचे जर अधिकारी आणि कर्मचारी वागत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही। मी 2 अधिकाऱ्यांना ताबडतोब जागेवर निलंबित केलेलं आहे।